रुई वनस्पतीचे जबरदस्त फायदे 100 दुखणे करेल दूर। मित्रांनो, आयुर्वेदामध्ये अनेक झाड रोपे यांचे वर्णन केले आहे, जे आरोग्यासाठी वरदान मानले जाते। अशाच रूपामध्ये सहभागी आहे रस्त्याच्या कडेला कुठेही सहज उपलब्ध होणारे रुईचे रोप, ज्याला आक किंवा मंदार देखील म्हणतात। या रुईच्या पानामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे बद्धकोष्ठता, दस्त, गुडघ्याचे दुखणे, दाताची समस्या यावर उपयोगी असतात। तसेच मूळव्याध आणि डायबिटीससाठी सुद्धा फायदेशीर असतात। नंबर 1, आपल्या हाताच्या बोटात किंवा कुठेही काटा रुतला असेल तर थोडेसे सुईने त्या जागी वरती स्किन काटा काढण्यासाठी करावी आणि तिथे रुईच्या पानाचा चीक लावा। थोड्या वेळाने काटा आपोआप बाहेर येतो। मधमाशी, गांधील माशी चावून तिचा काटा तसाच राहिला असेल तोही निघतो। नंबर 2, कान दुखत असेल तर रुईचे पिकलेले पान घेऊन त्याला थोडासा तुपाचा हात लावून गरम करावे, मग त्याचा रस कानात घालावा। असे 2-3दा केल्यावर बरे वाटते। नंबर 3, पंच किंवा दशपर्णी द्रावणात पिकावर ऑर्गॅनिक स्प्रे करण्यासाठी रुई पाण्याचा उपयोग करतात। बेल, कडुलिंब, सीताफळ, उंबर, घाणेरी, करंजी, धोत्रा इत्यादी। नंबर 4, पांढरी रुईची फुले सुकून नंतर ती थोडीशी गरम करून त्याची पूड करावी आणि 2 चिमूट मधासोबत घेतल्यास दम्याचा त्रास कमी होतो। नंबर 5, मुकामार लागल्या ठिकाणी रुईचे पाणी तव्यावर गरम करून त्याने शेकावे। नंबर 6, छातीत कफ जास्त झाल्यास रुईच्या पानाचा शेक देतात। नंबर 7, डायबिटीसच्या पेशंटनी रुईची पाने तळपायाला बांधून मोजे घालावे व नंतर 4 तास ठेवावे, शुगर कमी होते। नंबर 8, विंचू चावला असेल तर किंवा विषारी कीटकदंश असेल तर तिथे रुईचा चीक लावावा, वेदना कमी होतात। नंबर 9, रुईच्या पानाचा डिंक जर नायटा झालेल्या जागेवर लागला तर नायटा व इतरही त्वचारोग बरे होतात। नंबर 10, रुईचे फुले सुकून यांचे चूर्ण करून मधातून घ्यावे, अस्थमा, दमा व श्वसनाचे फुफ्फुसाचे आजार बरे होतात। नंबर 11, कुष्ठरोग, रुईची पाने कुटून त्यात मोहरीचे तेल मिसळून ते तेल जखमावर लावल्यास त्या लवकर भरून येतात। नंबर 12, रुईचे देठ व पाने पाण्यात भिजवून नंतर ते पाणी मोंडाला कोंबाला लावावे, तो गळून पडतो व मूळव्याध बरा होतो। नंबर 13, त्वचा संबंधित समस्या, रुईच्या रसामध्ये अनेक प्रकारचे अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीसेप्टिक गुण असतात, जे त्वचेवर येणारी सूज, जळजळ कमी करते, तसेच त्वचेला संक्रमित होण्यापासून वाचवते सुद्धा। नंबर 14, गुडघेदुखीपासून आराम, रुईच्या पाण्याने सूज कमी करण्यासाठी मदत करतात। थोडे तेल गरम करून गुडघ्यावर लावावे व रुईच्या पानांनी झाकून घ्यावे, त्यामुळे दुखणे बरे होते। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।